राहता तुम्ही? खडीमुशी. किती दिवसापासून तुम्हाला पाण्याची समस्या आहे? पानी का भी टैक्स का पावती थोड़ा सा देर होता है तो मोटर खोल के आ जाता है, म्युनिसिपैलिटी वाला खोल के लेके आ जा रहे हैं मोटर को कि तुम लोग बिल नहीं भर रहे हो। अब पानी नहीं मिल रहा तो उसके लिए हम लोग क्या करेंगे? उसमें पानी बिल भी पूरा आता है। जब पानी नहीं मिलता तो उसके लिए हम लोग क्या कर रहे हैं म्युनिसिपैलिटी का? जैसे ये लोग मोटर खोल के लेके आते हैं, अभी हम लोग क्या कर रहे हैं ये लोग का? मुमरा वालों के लिए किया जा रहा है कि सब जगह पानी है ना। म्युनिसिपैलिटी वाला मारो उसको, पानी छोड़ना बोला जो नया जीतेला वो हले बना कर हम लोग रोजा कट गया, अभी बकरीद हो गया, अभी भी हम लोग को पानी नहीं मिल रहा है। 2-3 महीने से हो गया। हम लोग क्या करना था? सेवक को। नमस्कार महाराष्ट्र. बिल्डिंग वाला चेअरमॅन को पकडता. आम्ही मुंब्राचे स्थानिक रहिवासी वर्षानुवर्षापासून इथे राहतो आहेत. 1968 पासून मी इथले रहिवासी आहे. आम्ही तेव्हा लहान होतो, सगळं इथं सगळं व्यवस्थित होतं, पण आता का आबादी वाढली त्याप्रमाणे राज्य शासनाने इतर सोयी वाढवायची मेहरबानी करावी, आमच्यावर कृपा करावी अशी आम्ही कळकळीची विनंती करतो. आम्हाला दुसरं बाकी काही नको, पण माणसाच्या ज्या दैनिक गरजा आहेत जर त्याच तुम्ही असं हे केलं तर बरोबर नाही. लक्ष असावं महाराष्ट्र शासनाकडे आमची कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. पानी इतना गंदा है कि पूछो मत. टैंकर बेच रहे, 2-2.5 महीना हो गया आज पानी की तकलीफ है. टैंकर बेच रहे एमके कंपाउंड में हम लोग रहते हैं. शाही शहर अपार्टमेंट में 2-2.5 महीना हो गया हम लोग को पानी नहीं है. हम लोग को 2-2.5 महीना हो गया. बहुत बार शिकायत करे, हम लोग ने 2-3 बार आके शिकायत किया. उस दिन हमारे पूरे बिल्डिंग वाले आके भी मोर्चा किए और हमारे न्यूज में भी आया है उस दिन भी. मोटर खोलने का हक. और अभी पानी जो आ रहा है वो इतना गंदा पानी है कि हम लोग पी नहीं सकते. यहाँ पर जो आप प्रोटेस्ट रखा जा रहा है पानी के बारे में क्या कहना चाहेंगे? हम ये कहना चाह रहे हैं कि रमज़ान से हम लोगों को पानी की तकलीफ है. जब रमज़ान आता है, बकरीद आती है, मुहर्रम आती है, तो ही पानी की तकलीफ क्यों होती है? और मुमरा में इतनी कटौती क्यों? दूसरे एरियाओं में कटौती क्यों नहीं? सिर्फ कटौती मतलब मुमरा ही नज़र आता है क्या ये लोगों को? बिल भरने के बावजूद भी हमारी ये हालत है कि पानी नहीं है, वजू करने पानी नहीं, पीने के लिए पानी नहीं लोगों के घर में. इतनी परेशानी बरसात के महीने में. सिर्फ हमारा बोलने का मतलब है कि सिर्फ रमज़ान के महीने में, बकरा ईद में, मुहर्रम में ही पानी की तकलीफ क्यों होती है और सिर्फ मुमरा में ही क्यों होती है? ये सही में पानी की तकलीफ है कि कुछ सौतेलापन है मुमरा वालों के साथ? ये समझ में नहीं आ रहा हम लोगों को. मीडियाला माहिती अगोदर पण या मुद्द्यावर मी बोलली होती आणि या मुद्द्यावर माझ्या वडिलांनी मोठं आंदोलन पण केलं होतं तिथे कमिशनर ऑफिसकडे. आपल्याला माहिती आहे त्या गोष्टीला 10 दिवस झालेला आहे. नेहमी तुम्ही मुंब्रा कवसाच्या लोकांना येडा बेडा बनवतात आणि त्यांना सांगतोय महिन्यात तुम्ही 4 वेळी लोकांना सांगतो प्रेशर कमी आहे. अरे प्रेशर कमी आहे तर तुम्ही काय करत आहे है ना? महिन्यात 4 वेळी तुमचा प्रेशर लो होतोय आणि तुम्ही लोकांना 15 वर्षापासून तुम्ही लोकांना असंच वेळा बनवतात, तर तुमची जबाबदारी काय आहे? मी तुम्हाला एक फॅक्च्युअल पॉइंटची गोष्टी सांगते. तिथे जे बायपास वरून जे 300 ची लाईन आलेली आहे, 300 डायमीटरची जी लाईन आहे ज्याच्यात मुंब्रा कवसाला पाणी भेटते, त्या लाईन 20-25 वर्ष जुनी आहे. ती लाईन ठीक आहे, 20-25 वर्ष जुनी लाईन आहे. आता 3-4 वर्ष अगोदरच PMC मध्ये टेंडर निघाला होता रिमॉडेलिंगचा. मुंब्रा दिवा पाणी लाईनची रिमॉडेलिंगचा टेंडर आलेला होता, बजेट पास झालेला होता. सुरुवातीला 170 कोटी, सुरुवातीला 170 कोटीच्या बजेट पास झालं होतं. त्याच्यानंतर त्या बजेटला वाढ झाली आणि 220 कोटीच्या बजेट दिलं गेला. पण त्याच्यात तुम्ही किती पैसे मुंब्रामध्ये खर्च केलेला आहे? किती काम केलेलं आहे तुम्ही? म्हणजे किती कोटीचं काम तुम्ही मुंब्रामध्ये केलंय? जरा मला याची मला जरा हे पाहिजे, रिपोर्ट पाहिजे. आणि तुम्ही केलं आहे तर इम्प्लिमेंट कुठे आहे आणि इम्प्रूव्हमेंट कुठे आहे? कारण की आता पहिल्यांदा असं झालंय की 15-20 दिवस स्ट्रेट पाणी नाही आहे. या जे आम्ही पुतळ्याचे जे हे केलं ना मुर्दा,
मुर्दा बनवलं ना, अशी आपली TMC मुर्दा झालेली आहे, महापालिका मुर्दा झाली आहे, लाचार झाली आहे. कारण त्यांच्या मनात काय आहेच नाही, त्यांच्या जमीर मरलाय असं वाटतंय. कारण की आम्ही किती फॉलोअप करू. आपल्या सर्वात MIDCची लाईन तुटली होती. MIDCने कल्याण फाटावर जे समपंप आहे ना तोडला. महापालिका माहीतच नव्हता, महापालिकेला माहीतच नव्हता. जेव्हा माझी वडिलांनी आंदोलन केला तिथे जाऊन, तेव्हा त्यांना माहीत पडलं की MIDCने संपर्क तोडून टाकलेला आहे. तर तुमच्या लक्ष कुठे आहेस, तुमच्या लक्ष कुठे आहेस? 2.5-3 वर्षापासून महापालिका बंद आहे, तर तिथे कोणच नाहीये ना, डामदाटी करायला कोणच नाहीये तिथे. कारण की सर्वात पहिला पब्लिक कुठे जाणार आहे? कॉर्पोरेटर कडे जाणार आहे ना. कॉर्पोरेशन पहिला सीडी आहे. कॉर्पोरेशनला जाऊन पब्लिक त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सांगताय. 3 वर्षापासून लोकांना किती त्रास व्हायला लागलाय, त्यामुळे त्रास व्हायला लागलाय. चेंबरची ढक्कन तुटते, कोणच नाहीये बघायला. पाणीमुळे त्रास व्हायला लागलाय, गटरमुळे त्रास व्हायला लागलाय, कोणच नाही आन्सर करायला. माजी विरोधी पक्षनेते जे आहेत त्यांनी आठवडाभरापूर्वी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केलं होतं. आज उग्र आंदोलन करण्यात आलेलं आहे. यापुढे जर मागणी पूर्ण झाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? बघा, तुम्ही जे दुनिया आहे चंद्राला चांदला जाते, ओके, चांदला जाते, स्पेसला जाते लोक, आणि आपल्याला मुंब्रामध्ये 15-20 दिवस पाणी येत नाही. म्हणजे बघा किती सौदेला व्यवहार चाललाय मुंब्रामध्ये. का तुम्ही असं करत आहे? लोकांचे पैसे तर तुम्ही घेत आहे ना, टॅक्सचे. वॉटर टॅक्स तुम्ही घेत आहात ना, वॉटर टॅक्स तुम्ही घेत आहे ना दरवर्षाचा. तर पाणी असं 15-15, 20-20 दिवसाला पाणी येणार नाहीये. तुमचे 2-3-4 टँकर कसं हे करणारे, फुलफिल करणारे वॉटर क्रायसिस लोकांचे? आंदोलन करून प्रशासनाला जाग येत नाहीये. निवेदन देऊन झालंय, शांतिगिरी मार्गाने आंदोलन केलं, आज इथे उग्र आंदोलन केलेलं आहे. याच्या पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे? आता आज तर आम्ही पाणी पुरवठ्याकडे इथे आलेलो आहे. आता तुम्ही कायद्यानुसार तुम्ही काम केलं नाही तर याच्यापेक्षा डबल पब्लिक लोकांना घेऊन आम्ही कमिशनर ऑफिसला जाणार आहे. डबल. आणि तुम्ही मार्क माय वर्ड, आय एम अ वुमन ऑफ माय वर्ड, आय विल टेक ऑल ऑफ देम अँड गो टू कमिशनर ऑफिस स्ट्रेट. आणि तुम्ही काय करू शकत नाही, कारण की पीपल्स पॉवर इज द बिगेस्ट पॉवर. मॅडम, अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं का मध्ये जे आंदोलन आपल्या वडिलांनी केलं होतं तेव्हा शटडाऊनचा इश्यू होता, त्यामुळे पाण्याची समस्या झालेली आहे. किती दिवसाला, म्हणजे तुम्ही सबस्टिट्यूट द्या ना. असं तुम्ही कसं सांगू शकते की 15-20 दिवसाला तुम्ही लोकांना त्रास देणार आहे? अरे आपण 2024 मध्ये आहे. 2024 मध्ये तुम्ही असं काय पण एक्सक्यूज देऊन तुम्ही लोकांना शांत. तुम्ही मला फक्त एक गोष्ट सांगा, आयुक्त साहेबांना आणि जे सिटी इंजिनियर आहे त्यांच्या घरी, आयुक्त साहेबांच्या घरी, वॉर्ड इंजिनियर घरी पाणी नाही आला 15-20 दिवसांसाठी, तर तुम्ही शांत बसणार आहे का? तुम्ही सहन करणार आहे का? तुम्ही सहन करणार आहे तर मी माझ्या लोकांना सांगते सहन करायला. तुम्ही सहन करणार आहे? नाही सहन करणार आहे तर मुंब्राचे लोक 4 जून पासून मुंब्रा प्रभाग समितीमध्ये पाणी पुरवठ्याची समस्या आहे, ही वस्तुस्थिती आहे. 4 जूनला MIDCच्या पाईपलाईनचा जो शटडाऊन झालेला होता तो 24 तासाचा शटडाऊन होता आणि MIDCने तो शटडाऊन डिक्लेअर केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने वर्तमानपत्रामध्ये बातमी देऊन सर्व नागरिकांना याबाबत कल्पना दिलेली होती. प्रत्यक्षामध्ये 24 तासाचा शटडाऊन न होता त्यांच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी 37 तास लागले. 37 तासानंतर ज्यावेळेस मुंब्र्याला पाणी पुरवठा सुरू झाला त्यावेळेस आपल्या शंकर मंदिर नाक्यावरती असणारा जो एक वॉल आहे की ज्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक जिथं आता मॅडम रिप्रेझेंट करतायत, शानूबाई रिप्रेझेंट करतायत, त्या भागामधला जो पाणी पुरवठा आहे तो परत तिथं खंडित झाला. प्रभाग 31 आणि 32ची बाउंड्री, प्रभाग 31 आणि 32. त्याच्यामुळे नागरिकांना ह्या गोष्टीचा 4 जून पासून त्रास झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर MIDCचं जे काही काम कल्याण फाट्याला चाललेलं होतं त्याच्यामध्ये मुंब्र्याला होणारा पाणी पुरवठा जवळजवळ 10 MLD कंट्रोल झाला होता. तिथं जो फ्लो कंट्रोल वॉल असतो त्या 10 MLD कंट्रोल झालेला होता. त्याची लक्षात आल्यानंतर तातडीने दुरुस्ती करण्यात आलेली आहे आता. आणि आपल्या मेन लाईनवरचे जे वॉल्स आहेत त्या वॉलच्या लोकेशन पण मी आपल्याला शेअर करतो. एक वाय जंक्शनचा वॉल, त्याच्यानंतर पाकीच्या टॉवरच्या समोरचा वॉल आणि शंकर मंदिरच्या समोरचा वॉल, हे सर्व वॉल जे आहेत हे मेन लाईनवरती वॉल आहेत. आणि आपल्याकडे झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा होत असल्यामुळे हे वॉल
दरवर्षी ऑपरेट केले जातात, पण यावेळेस शटडाऊन झाल्यानंतर हे तिन्ही वॉल 1 बाय 1 फेल झाले आणि त्याच्यामुळे पाणी पुरवठ्यामध्ये वॉर्ड नंबर 31 आणि वॉर्ड नंबर 32 ह्याच्यामुळे कम्पॅरेटिव्ह टू अदर वॉर्ड मोठ्या प्रमाणात तकलीफ झालेली आहे. आता हे सर्व वॉलची दुरुस्ती काल संध्याकाळी 4:30 वाजता संपलेली आहे आणि काल संध्याकाळी 4:30 नंतर म्हणजे काल संध्याकाळी जो पाणी पुरवठा झाला आहे या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा झालेली आहे. 60-70% कामं पूर्ण पाणी पुरवठा विभागामार्फत झालेली आहेत. उर्वरित जी काही कामं आहेत 30% जी काही कामं आहेत ही कामं आम्ही मंगळवारपर्यंत पाणी पुरवठा डिस्टर्ब न होता पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्याला नियोजन करावं लागतं, नागरिकांना कळवावं लागतं, तर ते उर्वरित जे काम आहे ते उद्याच्या मंगळवारपर्यंत पूर्ण करू. परंतु काल संध्याकाळी 4:30 वाजल्यानंतर जे पाणी पुरवठा झालेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. जवळजवळ आपला फ्लो 300 मीटर क्यूब म्हणजे जवळजवळ 3 लाख लिटर एका तासाला एवढा कमी होत होता, तो काल संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून वाढलेला आहे. कधीपर्यंत सुरळीत होऊ शकतो नियमितपणे? काल 4:30 वाजल्यापासून पाणी पुरवठ्यामध्ये 70% वाढ झालेली आहे. मी तुम्हाला सांगितलं त्याचे 3 लाख लिटर प्रति तास एवढी वाढ झालेली आहे काल संध्याकाळी 4:30 पासून. बाकीच्या समोरचा वाल दुरुस्त केल्यानंतर उर्वरित कामं मंगळवारपर्यंत पूर्ण करून पाणी पुरवठ्याचा प्रश्न पूर्णपणे निकाली काढण्यात येईल मंगळवारपर्यंत. आणि शटडाऊनच्या संदर्भामध्ये फक्त महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ शटडाऊन घेतं आणि मुंब्र्याला त्रास होतो अशातला भाग नाहीये. शटडाऊनची कामं ही सर्वच पाणी पुरवठा यंत्रणेमध्ये होतात. ठाणे महानगरपालिकेचाही काल शटडाऊन